नमस्कार माझ्या सगळ्या भगिनींनो. आज शनिवार आहे. मला माहिती आहे माझ्या खूप मैत्रिणी माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहेत, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे की आज युनिफॉर्म का नाही घातला. दिवाळी आहे, दिवाळीची सुट्टी आहे आणि तुम्ही पण दिवाळीच्या सुट्टीत खूप मजा करत असाल मला माहिती आहे. कारण आपण अंगणवाडी सेविका कधी नाराज होत नाही, कोणत्याही कारणाने नाराज होत नाही. आपल्याला नेहमी ॲडजस्ट करायची, सगळ्यांना घेऊन चालायची सवय आहे. त्याच्यामुळे मला माझ्या मैत्रिणी नाराज आहेत अशी समजलं, पण मला हे काय खरं वाटत नाही की माझ्या अंगणवाडी सेविका नाराज आहेत की आशा वर्करांना पगारवाढ झाली, मानधनवाढ झालं आणि आम्हाला नाही. आशा वर्करांना मानधनवाढ झाली म्हणून आम्ही नाराज आहोत ना, असं नाही. त्यांना व्हावी आणि आम्हालाही व्हावी. आमचं मागण्या मान्य नाही झाल्या, त्याच्यामुळे आहे आम्हाला काय करायचं ते पुढे आम्ही करणार आहोत. आणि कालच अंगणवाडी सेविका मदतनीसच्या अकाउंटमध्ये 2000 भाऊबीज, 1000 गणवेशाचे पैसे आणि 2000 वर्षाचे खर्चाचे पैसे हे अकाउंटला आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणतेही मानधनवाढ नाही, वेतनवाढ नाही, कुठलेही पैसे नाही, काही आलेलं नाही. कारण मी स्वतः माझ्या पासबुकवर एंट्री घेऊन आलेली आहे, म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलते. आणि आपल्याला दुसरीकडे जायची गरजच नाही, कारण आपल्याला मेसेज येतात आपल्या अकाउंटला पैसे आले. जे पैसे आपल्या अकाउंटला आले तेच सत्य, दुसऱ्या काही बातम्या ऐकायची आपल्याला गरज नाही. आणि कोणाच्या खोटे नाटे व्हिडिओ बघून भुलून जायची, आपली वेळ वाया घालवायची पण आपल्याला काही गरज नाही. आता खूप मला प्रश्न आले, कमेंट्स आले. माझ्या मैत्रिणी माझ्या व्हिडिओची वाट बघतात, मला व्हिडिओ बनवावा असं का वाटलं. आज मी तुम्हाला सांगते. कारण मी अंगणवाडीचे काही कार्यक्रम असले, संस्थेचे कार्यक्रम असले तर संचालन करायचे. माझ्या मैत्रिणी मला बोलला, तू व्हिडिओ बनव, तू चॅनल बनव. मला काही चॅनल बनवायला येत नव्हतं. मी असंच सहज असा घरी बसल्या बसल्या मोबाईलवर व्हिडिओ बनवला. माझ्या काही किशोरवयीन मुली आहेत, त्यांनी तो व्हिडिओ टाकला. मग त्यांनी बोलले आपण एडिट करून टाकूया. मग काहीतरी मी जे व्हिडिओमध्ये बोलले होते, कोणीतरी कुठे व्हिडिओ टाकला आणि त्या मुलीनं बघितलं, मग तिने कमेंट्स केले आणि काहीतरी ते लिहिलं. काय कम्युनिटी असते, काहीतरी असतं, मला त्याच्यातलं काही माहीत नाही. पण त्याच्यावर जास्तीच काहीतरी झालं. पण मला एक सांगायचं आहे, तुम्हाला जर युनियनच्या विरोधात बोलायला सुरुवात झाली, माझ्या विरोधात व्हिडिओ काढला, बोलायला सुरुवात झाली, हे बघा मला काय फरक पडत नाही. कारण मी खोटी माहिती दिली आहे का, मला काय फरक पडणार आहे. तुम्ही काहीही बोला. मी माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य सेविका ह्यांच्या सगळ्यांसाठी व्हिडिओ काढणार आणि बोलणारच आहे. मग मी कुणाला घाबरते. आणि हे एका माझ्या अंगणवाडीच्या मैत्रिणीनं माझ्या व्हिडिओवर कमेंट केला तर तिला पण तिच्या माग लागला. एवढं काय तुम्हाला अंगणवाडीच्या सेविका मदतनीसची दुसरी कामं नाहीत, केवढा काय पुळका येतो. जर तुम्हाला एवढा पुळका येतो तर आमच्याबरोबर उन्हात येऊन बसा मोर्चाला, आमच्याबरोबर या. आम्ही किती सहन करतो, काय आमच्याबरोबर होतं ते सरकारला येऊन, आमच्या ऑफिसरला येऊन बोला, आमदार खासदार मंत्र्यांना बोला. फक्त इथे व्हिडिओवर यूट्यूबवर बोलून काय फायदा होतो का हो या गोष्टीचा. मला त्याच्यातलं काय कळालं नाही. ते झाल्या आणि मला कुणाचं काय दुखवायचं काय असं पण नव्हतं आणि मला ते माहितीच नाही त्याच्यात काय असतं काय नाही. पण आता मी नक्की शिकेन की आपल्याला कसा व्हिडिओ बनायचा, कसा टाकायचा आणि काय करायचं. हे राहिलं, आता हे जाऊ द्या बाजूला. दुसरं मी पैशाविषयी तुम्हाला सांगितलं किती पैशाला. आता जो मुद्दा आहे मी एक सांगते. आधी तर आपल्या 2 गोष्टी आहेत. एक तर आपलं कर्तव्य आहे, जे आपण अंगणवाडी सेविका म्हणून आपल्या अंगणवाडीत काम करतो, आपल्या ऑफिसकडून ज्या सूचना येतात त्याचं पालन करतो. दुसरं आपण संघटनेकडे जाऊन मोर्चा करतो. तो आपला अधिकार आहे. आणि कर्तव्य आणि अधिकार दोन्ही पण बॅलन्स असलेच पाहिजेत ना. आम्ही दोन्ही करतो. असं नाही की मी संघटनेकडून बोलते आणि ऑफिसची कामं करून देत नाही. माझ्या अंगणवाडीचं मला आदर्श सेविकेचा पुरस्कार मिळालेला आहे. माझ्या अंगणवाडीत माझी भरपूर मुलं असतात, माझे रजिस्टर पूर्ण असतात, माझं काम पूर्ण असतं आणि सगळ्या विजिटा माझ्याकडे झालेल्या आहेत. तर मला काय घाबरायची. आणि मी कुणाला हे सांगते, फक्त माझ्या मैत्रिणींना मी तुम्हाला सांगते. आणि काय हो, आपण कशाने बिचारे झाले का. आता आपण काय दिवाळी करणार नाही का 2000 आले तर. आणि हे काय नवीन आलेत का. फक्त एवढीच गोष्ट आपल्यासाठी चांगली झाली की दिवाळीच्या वेळेत आत्ता आले. आम्हाला दिवाळीनंतर 1-2 महिन्याने यायचं, तर आत्ता आले, एवढंच झालं. त्याच्यात काय दुसरा फरक नाही. आणि आम्ही काय नाही आले म्हणून काय रडत बसलो का, दिवाळी करणार नाहीत का.
का सगळ्या काय रस्त्यावर रडत बसल्यात का अंगणवाडी सेविका की आम्हाला दिवाळी आली नाही आणि तुम्ही आणून द्या, आम्हाला भीक लागली? एवढी पण नाही. आम्हाला आनंदी राहायची सवय झालेली आहे, कारण आम्हाला माहिती आहे आमचं काय होणार आहे, आमची युनियन आहे, कुठं बोलायचं, काय करायचं आहे आम्हाला सगळं माहिती आहे. तर मला फक्त माझ्या अंगणवाडी सेविकांना मला मोटिवेशन करायचं असतं, म्हणून मी व्हिडिओ काढते. कारण माझ्याबरोबर झालेलं आहे सगळं. 15 ते 16 वर्ष मी त्रास काढला, कारण ऑफिसकडून येणाऱ्या मॅडम होत्या, अधिकारी असायचे, कामाची खूप धांदल असायची, त्याच्यामुळे माझे आरोग्य हेल्थ नाहीशी झालेली. म्हणून मी स्वतःकडे लक्ष दिले, मी काही ट्रेनिंग्स घेतल्या. म्हणून माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना पण सांगते की तुम्ही वेळ वाया घालवू नका, जे होणार ते होणार. समजा संघटना जर मॅनेज झाली असं म्हणतात, तर मग सरकारला दिसत नाही का आम्ही किती जास्ती आहेत? मग का सरकार संघटनेच्या 2-4 लोकांचं ऐकतं का? आणि संघटना अंगणवाडी सेविकाशिवाय बनते का? अंगणवाडी सेविकेने परमिशन दिलेली आहे म्हणूनच सगळ्या संघटना आहेत. विदाऊट अंगणवाडी सेविकाच्या संघटना बनवून दाखवा आणि आमचे अधिकार तुम्ही आम्हाला आणून द्या, मग तुम्हाला आम्ही खरंचतो. आमचा उगाच पुळका घेऊन आपल्याला काहीतरी पब्लिसिटी करून घेऊ नका. कारण कसं आहे माहिती का, अंगणवाडी सेविका बिचाऱ्या व्हायला आम्ही काय एवढ्या बिचाऱ्या नाही. बिचाऱ्या अंगणवाडी सेविकांबरोबर असं झालं, बिचाऱ्या अंगणवाडी. आम्हाला फक्त आहे ना काम करायची सवय आणि आमच्याकडे वेळ नसतो. आम्ही बिचाऱ्या नाहीत काय. आम्ही जर एकत्र झालो तर मग दाखवून देऊ आम्ही बिचाऱ्या आहेत का काय. मी एवढी चांगली मुंग्यांची उपमा दिली, कारण मुंग्या टिकून राहतात, एकजुटीने काम करतात, त्याच्यात काय वाईट नाही. आता मग आम्हाला आता मधमाशा बनावं लागेल. जर आमच्या मधाकडे कोणी आलं तर चावा घ्यायचा, आणि त्याच्याहीपेक्षा रुद्ररूप आम्हाला धारण करायचं तर आम्हाला त्या गाण्या असतात ना, चावा घेतात आणि तोंड सुजवतात, तशा गाण्या बनवावं लागेल आम्हाला. मग समजेन सगळ्यांना. आता आम्हाला एक पगार आमचा कमीत कमी आम्हाला बोनस यायला पाहिजे होतं, ते नाही आलं. 2000 भावबीज झाली का आम्ही काय लाकडं घेऊन काय मारत फिरलो काय लोकांना? आम्हाला पैसे नाही आले, पैसे नाही. विचार ठेवतो प्रत्येक मनुष्य आपला. आम्ही पण असा विचार ठेवला. काही माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मैत्रिणी आशा वर्करवर जळतात आणि त्यांच्या पगारवाढ झाला, त्यांची मानधन वाढ. कालच मी आरोग्य खात्यात हेल्थ पोस्टमध्ये जाऊन आले. मी त्यांना विचारलं का हो तुमचा GR आला का पगारवाढ? त्यांचा संप आता संपलेला आहे आणि फक्त आश्वासन मिळाले, अजून काही GR आलेला नाही की त्यांचे मानधन 15,000 झाले आणि हे झाले ना ते झाले. GR आला आहे आणि झालं तरी आम्ही काय नाराज नव्हतो. होऊ द्या ना त्यांना. आमच्या खात्यातून अंगणवाडी सेविकांचे ते मानधन येतं, त्याच्यातून अर्ध करून त्यांना 15 दिले का हो? सरकार देते. त्यांचे येऊ द्या ना, आम्ही खुश आहेत, त्या पण आमच्याच भगिनी आहेत. असं कोण म्हणतं की आशा सेविका काम नाहीत करत? काम करतात. अंगणवाडी सेविका पण काम करतात, आशा सेविका पण काम करतात आणि आरोग्य सेविका पण काम करतात. एका मुलांना काखेत उचलून वॅक्सिनसाठी घेऊन जाणं, एरियात फिरणं. आम्हाला तरी बसायला एक अंगणवाडी आहे, एक जागा आहे, त्या तर कशा काम करतात? कॅम्प कशा घेतात त्या उन्हात बसून, मुलांना बोलवून. आणि लाभार्थी असे असतात की इंजेक्शन जर घेतलं तर काय प्रॉब्लेम होईल का? किती कन्व्हिन्स करावं लागतं. त्या तेवढं कन्व्हिन्स करतात. गरज पडली तर आम्ही अंगणवाडी सेविका त्यांच्याबरोबर जातो. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. त्यांचा पगार वाढावा, त्यांचा जास्तीत जास्त पगार होऊ द्या. आरोग्य सेविकांना वर्षभर काम करून किती कमी मानधन मिळतं. इंजेक्शनं द्यायची मुलांना, एरियात फॅमिली प्लॅनिंगचं, कुटुंब नियोजनाचं सगळे वाटायचं, जाऊन लोकांना कन्व्हिन्स करायचं, लोकांना बोलायचं की कमी मुलं तुम्हाला. हे किती कठीण काम आहे, कारण लोक ऐकतात का हे सगळ्या गोष्टी? किती वाद घालतात. आम्ही अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा वर्कर मिळून काम करतो. आमची कधी आपापसात भांडणं होत नाहीत, कारण आम्हाला पण त्यांची गरज आहे, त्यांना पण आमची गरज आहे. आम्ही आहाराविषयी काम करतो, ते आरोग्यासाठी काम करतात. आम्ही THR वाटतो, आम्ही खाऊ वाटतो, ते आरोग्याचे गोळ्या वाटतात, इंजेक्शन देतात, लोकांचे आरोग्य बघतात, हॉस्पिटलमध्ये अटेंड करतात. आता सरकारकडून प्रत्येक गरोदर स्त्रीला 5,000 येत होते. डिलिव्हरीच्या आधी 2,000 आणि मूल 4 महिन्याचं होईपर्यंत त्यांचे वॅक्सिन पूर्ण झालं की 3,000. आत्ता सध्या 2 वर्ष झाले पैसे येत नाहीत. एरियातल्या आधी एरियांच्या लोकांना पैसे आले, आता पैसे येत नाहीत. तर त्या आरोग्य सेविका, आशा वर्करना लोक किती परेशान करतात. काय येत नाहीत आमचे पैसे? आमचं मूल 1.5 वर्षाचं झालं, पैसे काय नाही आले? मग त्या सहन करतात ना, ऐकतात का नाही? तसंच आमच्या अंगणवाडी सेविकाकडे बेबी किट येत होतं. थोडे दिवस आलं, नंतर बेबी किट येत नाहीत. आता आम्हाला पण ऐकून घ्यावं लागतं लोकांचं. आम्ही असं सांगू शकत नाही एरियात
की तेव्हा आलं, आता तुमच्या मुलासाठी नाही, का आलं, कसं दिलं, सगळी डिटेल आम्हाला द्यावी लागते. ते पहिल्या मुलासाठी असतं, सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली तर असतं, किती समजावं लागतं. आणि ते 5,000 येतात त्याच्यासाठी पण आरोग्य सेविकांना आणि आशा वर्करना खूप समजावं लागतं. पोलिओ पाजला, मुलांना कुठे उलटीच झाली, जर वॅक्सिन झालं, ज्या दिवशी लसीकरण झालं, जर मुलांना पायाला सूज आली किंवा रक्त आलं, काही जरी झालं, त्यांच्या चुका नसताना पण त्यांना किती लोक ऐकवतात. मुलं रडली, मुलांना इंजेक्शन दिलं, काही झालं तरी किती प्रॉब्लेम येतो, त्या हँडल करतात ना, ऐकून घेतात ना लोकांचं. मग दुसऱ्या दिवशी जाऊन एरियात सगळ्या मुलांचा तपास करतात. त्यांना ताप आली का, त्यांचे पाय सुजलेत का, काय प्रॉब्लेम झाला का इंजेक्शनमुळे, मग त्यांना गोळ्या देतात, औषधं देतात आणि ते पण रजिस्टरला लिहितात, सगळा रेकॉर्ड मेंटेन करतात. कोण बोलतं असं की आशा वर्करना काय कामं नसतात? असतात खूप कामं. आम्ही आनंदी आहोत, तुमची दिवाळी गोड झाली, आमची तिखट का होईना झाली. आम्ही 2000मध्ये चिवडा आणि चकल्याच करू, जाऊ द्या ह्यावेळेस तिखट करू. आता मी नाही बोलणार गोड बातमी, तिखट बातमी आहे सगळ्यांसाठी, हेच बोलावं लागणार ना, बरोबर आहे का नाही? मग काय बोलणार? खूप पुळका येतो सगळ्यांना, अंगणवाडी सेविकांचा, आशा वर्करांचा, आरोग्य सेविकांचा. अरे जर तुम्हाला आमचा पुळका येतोय ना, तर आमदार, खासदार, मंत्री यांच्या विरोधात तुम्ही व्हिडिओ काढा ना, बघा त्यांचे खर्च किती आहेत. साधी त्यांनी जर जनता दरबार भरवला तर त्याचे डेकोरेशनचं सुशोभीकरणाचा खर्च बघा किती असतो, पैसे कुठून येतात. त्यांचे जर काही कार्यक्रम असले, मेळावा असला तर किती लोक असतात, किती गाड्या येतात, किती नाश्ते, खाऊ, सजावट, त्याचे पैसे कुठून येतात? त्यांना विचारा ना. तुमच्यामध्ये हिंमत आहे तर. आमच्या युनियनला आणि आमच्या मुलींना तुम्ही काय विचारता? आणि युनियनचे एजंट आहेत मुली, काही अंगणवाडी सेविका असं म्हणता. जर आम्ही एजंट आहेत तर तुम्ही कोण आहेत? मग तुम्हाला काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. कारण आम्हाला माहिती आहे आमचं युनियन काय करतं आणि आम्ही काय करतो, कारण आम्हीच युनियन चालवतो. आणि युनियनमध्ये तर मला कोणतंही पद नाही, मी एक सेविका म्हणून काम करते. आणि मागच्या 20 वर्षापासून मी ऑफिसला लढा देते, मुख्य सेविकांना उत्तरं देते, CDPOना उत्तरं देतं. मी काय कोणाला घाबरत नाही, कारण 15 वर्ष जी मी त्रास सहन केला तो माझ्या येणाऱ्या नवीन सेविका मदतनीसनी करून एवढाच माझा उद्देश आहे. म्हणून मी व्हिडिओ काढलेला आहे. का मला याच्याकडून पब्लिसिटी नाही पाहिजे, आणि काय मला याच्याकडून, मला तर कोण तर बोललं यूट्यूबवर पैसे वगैरे, त्याचं मला काय माहीत नाही. मी 4 वर्ष झालं व्हिडिओ बनवते आणि आता व्हिडिओ टाकत आहे. आणि व्हिडिओ मुलींनी बघितला, माझ्या मैत्रिणींनी, त्यांना आवडलं. तर याच्यात तुमचं काय आहे? तुम्ही तुमची कामं करा, आम्ही आमची कामं करणार. आणि आशा वर्करच्या विषयी आमच्या मुलींचा असं काही नाही. आम्ही आमच्या मागण्या कशा आमच्या हक्काच्या आहेत, आम्ही जाऊ संपावर, आम्ही आमच्या मागण्या घेऊ. हे बघा, संपावर जायचं काय नसतं, पण जेव्हा आपण संपावर जातो, बिनमुद्दत हडताल करतो, तेव्हा काय होतं? पगार कापला जातो. आमचं मानधन किती आहे त्याच्यामधून जर 15 दिवसाचा आम्ही बेमुद्दत संप केला तर 15 दिवसाचा पगार कापला. तर काही मुली आहेत, काही सेविका आहेत, आता त्यांची मुलं कमवतात, फॅमिली कमवते, त्याच्या कुटुंबामध्ये काही 4 लोक कमवतात, त्यांचंच चालतं. पण फक्त अंगणवाडीच्या मानधनावर ज्याचं घर चालतं त्यांचं काय करायचं? कापला तर मग सगळ्याचा पगार कापतात ना. का असं असतं का जी मोर्चात गेली तिचंच मानधन कपात होणार, दुसरीचं नाही, असं असतं का? आणि आमच्याकडे काय सगळ्यांकडे वेळ नसतो, सगळेच आम्ही मोर्चाला जातो असं नाही. आणि वर्गणी भरा किंवा सभासद व्हा असं म्हणणं का असतं? कारण आम्ही जेव्हा ऑफिसला जातो ना, महिन्यातून 10 वेळा आम्हाला सुपरवायझर बोलवते, आमचे किती पैसे जातात, तेव्हा तुम्ही येता का विचारायला एवढं तिकीट भाडं घालून का गेला तुम्ही ऑफिसला? मग एवढीशी किरकोळ एक रक्कम जर आम्ही ह्याला दिली युनियनला, ती खर्चच असते. मला माहिती, आता मी जास्त युनियनमध्ये नव्हते, आता 2-3 महिन्यांनी बघते. लेटर टाईप करायचे असतात, खर्च करायचा असतो, ती वर्गणी एक किरकोळ असते. किती आमच्या सेविका वर्गणी देत नाहीत, मी सांगते, किती साऱ्या देत नाहीत. तरी त्यांना काय जबरदस्ती केली का? त्यांना काय फाशी दिली का? तुम्ही वर्गणीच द्या आणि मोर्चालाच या. मॅसेज टाकतात, आल्या ठीक आहे, नाही आल्या काय नाही, कोण कुणाला काय बोलत नाही. मग आपल्या सेविका मदतनीसनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये, कारण आपण खूप जुन्या युनियनसोबत जोडलेले आहोत, ज्याचे अध्यक्ष मॅम पाटील आहेत, खूप मेहनत घेत आहेत आणि नेहमी काम करत असतात आमच्या युनियनची लोकं. आणि 4 ते 5 लोक बाहेरचे आहेत. मग आम्ही सगळ्या सेविकाच आहोत आणि सगळं आमच्यासमोर ठराव होतो, आम्ही पास करतो. मग कोण एजंट आहे हे तुम्हाला समजतं का?
सेविका कमेंट करतात की युनियनचं असं आहे तसं. असू द्या ना, मी युनियनला पण घाबरत नाही. युनियनमध्ये काय चुका झाल्या तर मी तिथे पण बोलते. मला काय युनियनचा पुळका नाही आहे. काही युनियन माझं घर चालवत नाही किंवा ऑफिस माझं घर चालवत नाही. जेव्हा सेविका मदतनीसना जेवढे पैसे येतात तेवढेच माझ्या अकाउंटला येतात. पण मला सेविका मदतनीसविषयी प्रेम आहे, कारण माझे 15 ते 16 वर्ष याच्यात गेले. पण मला वाटतं नवीन आलेल्या माझ्या भगिनींची याच्यात जाऊ नये, म्हणून मी त्यांना फक्त नॉलेज देते आणि जे माझ्यावर घडलं आहे त्याचा अनुभव मी सांगते. दुसरं मी काय बोलत नाही, दुसरं काय मी शेअर करत नाही. जर असे काढायला बसले तर किती घोटाळे काढू शकतो आम्ही स्वतः त्याच्यात आहोत. एवढे घोटाळे झालेले आहेत की आमच्यासमोर चिक्कीचं काय झालं, आमच्यासमोर खेळण्यांचं काय होतं आहे. सध्या आम्हाला बेबी किट नाही, आम्हाला औषधं येत नाहीत. आधी आम्हाला युनिसेफकडून चांगली खेळणी साहित्य येत होतं. बघा आता आमचं जडवस्तू साहित्य रजिस्टर रिकाम आहे, त्याच्यात काहीच येत नाही. मग काय आम्ही काय लोकांच्या नावाने बोंबलत बसायचं? करतो ना आम्ही. काही वेगवेगळ्या संस्था येतात, त्यांच्याकडून आम्ही काही मदत घेतो, करतो. आमच्याकडे येतात, आम्ही करून देतो. आम्ही आशा वर्करना आणि आरोग्य सेविकांना पण खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्या आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसकडून. आम्ही तुमच्या विरोधात नाही. आमची नाराजगी सरकारवर आहे आणि सरकारवर म्हणजे विचाराचे मतभेद आहेत. कोणाची पर्सनल काही तर भांडण नाही. आज मंत्री स्मृतीताई असतील, उद्या त्या नाही राहणार तर मग दुसरी मंत्री येणार. आम्ही सिस्टमला बोलतो, आम्ही कोणत्या व्यक्तीला बोलत नाही. पण जेव्हा व्यक्तीला बोलते तेव्हा आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं की अंगणवाडी सेविका काम करत नाही, 1च तास काम करतात. आम्हाला खूप आशा होती की भारतात आमच्या मंत्री महिला आलेत आणि आता महाराष्ट्रात पण महिला आल्यात, पण आम्हाला निराशाच मिळते. आमचा मोर्चा असतो, आमची कृती समितीचं शिष्टमंडळ जातं, मंत्री त्यांच्याबरोबर बसतात, मिटिंगा होतात, आश्वासन देतात. मग काय करायचं? आश्वासन दिल्यावर उठतंच ना माणूस, का तिथंच बसायचं का रात्रंदिवस? बोलणारी लोक आम्हाला जेवण पुरवणार आहेत का रात्रंदिवस तिथे येऊन? आणि गावागावांवरून महिला आलेला मैदानात किती दिवस बसवायच्या, याचा विचार आम्हाला स्वतःला महिलांसाठी करावा लागतो. म्हणून आम्ही मोर्चा उठवतो. तुम्ही सगळा खर्च करा, ज्यांना पुळका येतो या, सगळं द्या आम्हाला खर्च आणि बसवा. आम्ही बसतो. अंगणवाडीत बसण्यापेक्षा तिथे बसतो, तुमच्याबरोबर बसतो, तुमच्यासोबत बसतो. पण तिथे आझाद मैदानात काय फायदा नाही. तुम्ही इथे आमदार खासदारांकडे या, मंत्र्यांकडे चला, तिथं बसू आपण सगळे मिळून. ज्यांना पुळका येतो, बिचाऱ्या अंगणवाडी सेविका. आम्ही काय बिचाऱ्या नाहीत. आमच्या पाय मजबूत आहेत. आम्ही कमवू शकतो. आम्ही अंगणवाडीच्या नंतर दुसरी कामं करून आमची पोट भरू, आमचं कुटुंब चालू. आणि मी सगळ्या सेविकांना बोलते, काही ना काही काम करा. कोणी कामाला सुरुवात केली ते मला सांगा. एक तर मी बोलले ते सकाळी आपल्याला भरपूर नाश्ता करायचे, दुसरं मी बोलले ते आरोग्य बघायचे, आता तिसरं मी बोलते की रोजगार. कारण माझ्या जीवनातला उद्देश आहे. मी जेव्हा शोध लावला वसीमा कोण आहे, फक्त अंगणवाडी सेविका आहे का? नाही, एक आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, एक समाजसेविका आहे. आणि मी कुठंतरी हरवले होते. मी शोध लावला, मला काय करायचं आहे. मला महिलांना खूप सारा रोजगार द्यायचा आहे. मुलांचं जे अधुरं शाळेबाह्य मुलं राहतात त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. किशोरवयीन मुलींना काहीतरी स्किल डेव्हलपमेंटच्या क्लासेस वगैरे सुरू करून द्यायचं, ते मी करते. त्याच्यात अंगणवाडी सेविका पण आता आलेल्या आहेत. किशोरी मुली आहेत काय आमच्या, आता ज्या नवीन मदतनीस आलेल्या आहेत त्या किशोरी मुलीच आहेत. मग त्यांनी आतापासूनच आपला वेळ वाया घालू नये, कारण जीवनात सगळ्या वस्तू परत येतात. गेलेली वेळ येते का? परत येत नाही. तर तो वेळ नाही वाया घालवायचा. पगार वाढेन, मानधन वाढेन, काही ना काही निर्णय येईल. नाही झाला तर काय उपाशीच राहणार आहोत का? नाही. देवानं आपल्याला जन्म दिला तर पोट दिलं, तोंड दिलं, तर त्याची निर्मिती पण आधीच करून ठेवली. तर माणसाला काळजी करायची गरज नाही. म्हणून आम्ही आमचे सगळे आता देवावर सोडलो आहे, कारण तो देणार होलसेलमध्ये आणि तुम्ही माणसं जगातली, लोकातली, दुनियातली देणार रिटेलरमध्ये. तर आमचं काहीतरी खूप मोठं चांगलं होणार असणार, म्हणून आमच्यासाठी थांबलेली आहे ती कामं. तर अंगणवाडी सेविका भगिनींनो, मी दुसरा मुद्दा तुम्हाला सांगते. आता ज्या नवीन आपल्या मदतनीस लागल्यात ना, त्यांच्यासाठी असं आहे की मदतनीसांना नवीन असल्यामुळे 1 वर्षानंतर सगळा कानून कायदा लागू होतो, तर त्यांना आता दिवाळी बोनस वगैरे हे सगळं काही मिळणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कोणतीही अंगणवाडी सेविकांची सध्या भरती नाही. मदतनीसांची भरती झालेली आहे. जानेवारीला आपल्याकडे सेविकांची भरती निघणार आहे आणि त्याच्यानंतर मुख्य सेविकाची भरती. तर कोणी तुम्हाला काही बोलत तर मुख्य सेविका होण्यासाठी असं करा, तसं करा, सेविका होण्याचं असं काही करू नका. कुणाचंही काही ऐकू नका. कारण काही आमच्या मुलींना येड्यासारखे पैसे वगैरे भरून काही ठग लोकांनी त्यांना ठगलेलं आहे.
तर म्हणून असल्या काही गोष्टी भानगडीत पडू नका. मी अंगणवाडी सेविका आहे, माझ्या ऑफिसमधून माहिती येते मी तुम्हाला. आणि सगळ्याच अंगणवाडी सेविकांना ऑफिसमध्ये का आपण मदतनीसची फॉर्म आणून दिल्या नाही? मदतनीस शिकलेल्या एरियातल्या कोणी दिल्या? ऑफिसला आम्हीच दिल्या ना, आम्हीच सर्वे केला. आम्ही जेव्हा 2002ला इथे मुंबईमध्ये आमचा प्रकल्प एकच होता फक्त, आणि त्या प्रकल्पामध्ये फक्त 140 अंगणवाड्या होत्या. आता 350 अंगणवाड्या आहेत, तर कुणीही करून दिल्या. आम्ही अंगणवाडी सेविका स्वतः उभा राहून एरिया दिलेला आहे नवीन आमच्या भगिनी ज्या आल्या, कारण त्यांना रोजगार मिळाला, त्यांना 2 पैसे मिळू द्या. आमच्याकडे 1,500-2 हजार लोकवस्ती संख्या होती, आम्ही त्यांना दिला एरिया, अंगणवाड्या काढल्या. आता आमच्याकडे प्रकल्प नंबर 1, 2, 3 असे प्रकल्प झाले होते कितीतरी, त्याच्यामुळे 350-400 अंगणवाड्या. आमच्या जिल्ह्यात 1200 अंगणवाड्या आहेत. कुठून आल्या? आम्ही विचार नसता केला तरी अंगणवाड्या आल्या असत्या का? आम्ही आमचा एरिया दिला, आम्ही सर्वे करून दिला, आम्ही स्वतः उभा राहिलो, म्हणून सगळ्या तर आम्हाला ही सवय झालेली आहे दुसऱ्यांचं भलं करायची. तर कोणी काही बोलू द्या, आपण त्यांचे शब्द ऐकत नाही. तुम्ही अंगणवाडी भगिनी माझ्या एवढे चांगले चांगले कमेंट्स करता, मला हसायला येतं आता तर. कारण मी गोड बातमी नाही बोलणार, तिखट बातमी आहे. 2000मध्ये चुडा करा, चकल्या करा आणि कढीपत्ता मिरच्या टाकून खा. काय करणार आता? दिवाळी तर करायचीच आहे, का राहणार आहे का दिवाळी आपल्या मुलांची? आपली होणारच आहे. आणि आशा सेविकांना आमच्याकडून शुभेच्छा, आरोग्य सेविकांना शुभेच्छा. तुमचं भरभरून मानधन वाढू द्या. आमच्याहीसाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आमचंही मानधन वाढू द्या. म्हणून आपण एक दुसऱ्यावर जळत नाही, आपण मिळून कामं करते. आपल्याला एरियात माहिती कशी कामं करायची, एरियातली लोक कशी असतात, त्यांच्याबरोबर कसे वागायचे हे आपल्याला माहिती आहे. तुम्ही आरोग्य देता, आम्ही आहार देतो, आणि सरकार आपलं कुपोषण करतं, सगळ्यांचंच असू द्या. आता बघा, मुख्य सेविकाविषयी बोलायचं झालं तर ऑफिसाच्या विरोधात बोलतो, मुख्य सेविकांच्या विरोधात बोलतो. का बोलावं लागतं? कारण मुख्य सेविका पण एक स्त्री आहे. स्त्री म्हणून तिने स्त्रियांकडून कामं करून घेतली तर खूप छान आहे, आमच्या सेविका करून देतात. पण त्यांनी जर आमची लायकी काढली, त्यांनी जर आम्हाला असे वाकडे तिकडे शब्द वापरले, तर आम्ही त्यांना दाखवून देणार, बोलणार आम्ही. काही मुख्य सेविका एवढ्या चांगल्या आहेत की वाटतं त्यांचं खरंच काम करून द्यावं, आणि काही एवढ्या फालतू, एवढ्या नालायक आहेत की त्यांचं काही काम करून द्यावं वाटत नाही. खास करून मी एक गोष्ट सांगते आपल्या भगिनींना, आता आपल्याला अजून एक लढा लढायचा आहे की आपल्या सेविकामधूनच मुख्य सेविका झाल्या पाहिजेत. हो द्या आपली एक बहीण, आनंद आहे, गर्व आहे. बाहेरून ज्या मुख्य सेविका येतात त्यांना काम करायची पद्धत माहीत नसते, त्यांनी ग्रासरूटवर काम केलेली नसते, त्यांना काही माहिती जास्ती नसते. आणि बघा, पुस्तकात बघून पोहणे आणि स्वतः तळ्यात उडी मारून पोहणे त्याच्यात फरक असतो. तर त्या मग ज्या मुख्य सेविकामधून होतात त्यांना काम करण्याची पद्धत असते. किती वेळेस आमचं मानधन परत जातं, आमचे पैसे परत जातात, ऑफिसवाल्यांच्या चुका. आणि त्यांचं तरी काय सांगायचं, आता किती वर्ष झाले मुख्य सेविकांच्या भरती नाहीत. एक मुख्य सेविका 50 सेविकावर काम करते, 50 मदतनीस, 50 सेविका. त्यांचे सगळ्यांचे डॉक्युमेंट्स जमा करायचे, सरकारला द्यायचे, आणि रोज काही ना काही कसली ना कसली लिस्ट सरकारला लागतेच. आत्ताच्या सरकारनं फक्त आमचा फोटो मुलांचा, आमची लिस्ट, आमची माहिती एवढंच लागतं. दुसऱ्या एरियात कुपोषण होत आहे, आरोग्य आहे का नाही, काय नाही. आता तर सगळ्या इलेक्शन नसल्यामुळे आमच्याकडे नगरसेवक नाहीत, झुग्या झोपडपट्ट्या आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गटारांचा प्रॉब्लेम आहे. तर सगळी लोक अशी करतात, काही लोक आपल्या परीनं करतात, पण सध्या नगरसेवक नसल्यामुळे ऑफिसर कामं करतात. आम्ही त्यांच्याबरोबर त्याला पण मदत करतो आम्ही. आणि माहिती आहे, मुंबईसारख्या झोपडपट्टीत येऊन बघा, धारावी अंधेरीला 4-4 माळ्यावर घरं चढावं लागतं, किती कठीण काम आहे. तर ते आरोग्य सेविका पण चढतात, आणि आमच्या सेविका मदतनीस पण चढतात आणि कामं करतात. कारण आमचे लाभार्थी असतात, त्यांना आम्ही उतरून आमच्या मदतनीस अंगणवाडीत त्यांना कडेवर घेऊन येतात. आरोग्य सेविका त्यांना जिथे लसीकरण कॅम्प असतो ते कडेवर घेऊन जातात, उन्हात बसतात आरोग्य सेविका. त्यांना काय सुविधा देतात का? आणि त्यांना कुठे डब्बा खायलासुद्धा जागा नसते, त्यानंतर आपल्या ऑफिसला जाऊन खातात. एवढा त्रास सहन करून जर त्यांचं वेतन मानधन वाढत असेल तर आम्हाला काही नाही. त्यांचं वेतन वाढू द्या, मानधन वाढू द्या. जशी आपण मुलाची शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास करतो तसंच आपला पण आपण विकास करून घ्यायचा आहे. एकतर मी तुम्हाला आधी सांगितलं 2 गोष्टी, की एक कर्तव्य आणि अधिकार. त्याच्या व्यतिरिक्त पण आपलं जीवन आणि कुटुंब आहे. तर आधी आपल्या जीवनावर स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर लक्ष द्या, आणि कुटुंबावर पण लक्ष द्या. शेवटी आपलं कुटुंब आहे.
अंगणवाडी नाही राहिली तरी आपण जगू शकतो. आरोग्यसेविका आपल्या मैत्रिणी आपल्याहून दूर झाल्या जगू शकतो. सगळे काही गेलं तर जगू, आपल्यापासून आपलं कुटुंब आणि आपले आरोग्य गेलं तर जगू शकतो का? याचा विचार तुम्ही करा. दुसऱ्यांकडे लक्ष देऊन काहीतरी वेगळेच कमेंट करायचे हे ते. आणि एक तुम्हाला गोष्टी सांगते, मिनी अंगणवाडी सेविका कधी होणार हे मला माहीत नाही. अंगणवाडी सेविकांचा मानधन पगार कधी वाढणार हे पण मला माहीत नाही. मी काय कोणाची ना ऑफिसची ना युनियनची एजंट नाही. मी एक सेविका आहे आणि मी जे अनुभवलं आहे, जी दुःख मी काढले, जे सहन केलं आहे ते माझ्या भगिनीने करून याच्यासाठी मी व्हिडिओ काढत आहे. माझा याचा दुसरा काय स्वार्थ नाही आणि असला तरी माझा स्वार्थ प्रेम आहे. तुम्ही पण प्रेम द्या, मी पण प्रेम देणार आहे. मला एवढंच बोलायचं. आणि दुसरं किती छान छान आपल्या अंगणवाडी सेविका व्हिडिओ काढतात, त्यांचा व्हिडिओ बघा ना तुम्ही. किती छान व्हिडिओ, मला खूप आवडतो तो ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल बघा. पुष्पाताई चंद्रकांत मोरे किती छान बोलतात त्या ताई. खरंच तुमचा अभिमान आहे आम्हाला. आणि मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते. मला खूप माहिती तुमच्याकडून मिळाली आणि मला त्याचा आनंद झाला. आणि ते पोषण ट्रॅकरविषयी ते तुम्ही जे बोलता, खरंच सुपरवायझरनं शिकण्यासारखे ते काम आहेत. जे बाहेरून सुपरवायझर येतात ना, ज्या मुख्य सेविकामधून नसतात, त्यांनी खरंच हे शिकावं आणि ह्या ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल त्यांनी बघावं आणि ह्या पुष्पाताईंचं ऐकावं. काय छान गाणी गोष्टी, किती अरेंजमेंट चांगली असते, त्यांनी किती तयारी केलेली असते ते बघा. आपल्या जेवढ्या अंगणवाडी सेविकांनी चॅनल काढले ते तुम्ही बघा. आणि कुणाला चॅनल काढायला मदत पाहिजे असली तर ते पण मी आता शिकणार आहे, कसं करायचं, काय ते असते म्हणा, थंबलाईन लावायचं, हे करायचं, ते करायचं, ॲडिट करायचं. मी शिकेन आणि तुमच्यासाठी करेन. आणि हे बघा, मला दुसरं काही माहीत नाही की आपल्याला पेन्शन जे युनियन करून मेसेज येतात ते वाचून मी तुम्हाला फक्त सांगते.